ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता असे घडणार आहे की सायली ही किचनमध्ये असते. त्यानंतर सायली अर्जुनसाठी कॉफी करत असते. त्याच वेळी आता पूर्णाजी, विमल व कल्पना या तिघीजणी थांबलेल्या असतात. सायली आता लगेच बोलते की मी आता यांच्यासाठी कॉफी करत आहे, तर पटकन सगळ्यांसाठीच कॉफी करून घेऊ का? इकडे कल्पना बोलते की काही गरज नाही, तुझं किचनमधलं आवरलं की तिथून निघून जा, आम्हाला आमचंही करायचं आहे. आता सायली बरं ठीक आहे असं बोलून 2 कप कॉफी करते. त्यानंतर कल्पना लगेच विमलला बोलते की विमल, तिचं झाल्यानंतर तू आमच्यासाठी 2 कप कॉफी कर आणि पूर्णाजी इकडे या, तुम्ही इथे बसा आणि कॉफी झाली ना की तुम्ही ती घेऊन तुमच्या खोलीमध्ये जाऊन आराम करा. असं बोलल्यानंतर आता कल्पना ही पूर्णाजींना बसवते. त्यानंतर सायली ही 2 कप कॉफी करते. त्याच वेळी आता अर्जुन हा घरी येतो. अर्जुन घरी आल्यानंतर हाय मम्मा, हाय पूर्णाजी असं बोलतो, मात्र त्याला कोणीही काहीच प्रतिसाद देत नाही. व आता अर्जुन लगेच बोलतो की काय झालं, घरामध्ये काही घडलंय का? आता त्याला कोणीच उत्तर देत नाही. त्यानंतर तो सायलीकडे पाहतो आणि सायली त्याला काही नाही झालं असं आता सांगते. त्यावरती आता सायलीला तो सांगतो की मला लवकरात लवकर कॉफी घेऊन खोलीमध्ये या, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली आता 2 कप कॉफी करते. त्यानंतर एक पूर्णाजींच्या समोर ठेवते व तिथून ती 1 कप घेऊन जाते. सायली वर गेल्यानंतर जिन्यावरतीच थांबते आणि पूर्णाजी त्या कॉफीच्या कपकडे पाहून विमलवरती ओरडतात. विमलला सांगतात की विमल, पटकन एक कॉफी घेऊन माझ्या खोलीमध्ये ये, मला आराम करायचा आहे. असं बोलून त्या तिथून उठून निघून जातात. सायली इकडे खोलीमध्ये जाते. त्यानंतर ती अर्जुनला विचारते काय झालं, तुम्हाला काही बोलायचं होतं का? त्या वकिलांनी असं का केलं असेल, यामागचं कारण तुम्ही शोधून काढलं का? त्यावरती आता अर्जुन महिपतला तो वकील मिळाला होता याचं आता सर्व सत्य सांगतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर अर्जुन हा लगेच बोलतो की मिसेस सायली, तुम्हाला सांगतो, तो जोशी जेव्हा मधुभाऊंकडे केस घेऊन आला होता ना, त्या पहिल्या दिवशीपासूनच मला त्याच्यावरती संशय होता. त्या जोशाला महिपतसाठी काम करायचं आहे, महिपतला जिंकवायचं आहे आणि साक्षीला निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यानंतर मधुभाऊंना त्याला फाशीची शिक्षा करायची आहे, म्हणूनच तो महिपतला मिळालाय आणि मधुभाऊंकडे केस घेऊन आला असेल. आता इकडे लगेच सायली ही बोलते की त्या जोशी आणि महिपत काहीही करू देत, पण तुम्ही मधुभाऊंची ढाल बनून त्यांच्या समोर उभे आहात ना, त्यामुळे माझ्या मधुभाऊंना काहीही होणार नाही याची खात्री मी आज तुम्हाला देते. आता सायली अर्जुनचं कौतुक करते, हे पाहून अर्जुनला खूप छान वाटतं. त्यानंतर अर्जुन हा लगेच सायलीला बोलतो की मी आज तुम्हाला शब्द देतो की मी मधुभाऊंना काहीही होऊ देणार नाही, एक नवरा म्हणून आणि एक वकील बनून. आणि सायली आता लगेच बोलते की त्या जोशाच्या मनात काहीही असू देत, आपण त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही, आपण आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना हे सर्व सत्य सांगू. त्यावरती अर्जुन हा बोलतो की पण मधुभाऊ आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाहीत, त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावा हवा. आता सायली ही लगेच बोलते की मग मी आत्ता कुसुमताईला या सर्वाची कल्पना देते, कुसुमताईला सांगते की तो जोशी कसा आहे. त्यानंतर ती कुसुमला कॉल करते व कुसुमला ती सांगू लागते की तो जोशी काही आपला माणूस नाही, तो आपल्यासाठी काम करायला आला नाही, महिपतने पेरलेला एक त्याचं प्यादा आहे आणि त्या जोशापासून जरा सावध राहा. तू मधुभाऊंच्या आणि त्याच्या सर्व बोलण्यावरती लक्ष ठेवत जा. व कुसुमताई, मधुभाऊ जरी सही करायला नाही बोलले तरी तू त्यांना नियमितप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सही करत जा. त्यावरती कुसुम ही लगेच बोलते की पण मधुभाऊंना त्या जोशाचा परत फोन आला तर? मधुभाऊ तर कसे आहेत तुला माहिती आहे ना, त्या जोशाच्या एकाही शब्दापुढे जात नाहीत. त्यावेळी सायली सांगते की त्यांचा फोनच तू बंद ठेव आणि मधुभाऊंचं आणि जोशीचं बोलणं होणार नाही याची तू खात्री बाळग. त्यानंतर ती फोन ठेवून देते. व इकडे आता अर्जुन हा बोलतो की मिसेस सायली, तुमचा माझ्यावरती किती विश्वास आहे, या विश्वासाला अजिबात मी तडा जाऊ देणार नाही, तुम्ही माझ्या बाजूने किती ठामपणे बोलू शकलात. आता सायली ही अर्जुनला सांगते की आपल्याला लवकरात लवकर त्या जोशाच्या विरोधात पुरावे शोधले पाहिजेत. अर्जुन आता लगेच चैतन्याला कॉल करतो. त्यानंतर आता काही लोकांना तो ऑफिसमध्ये बोलवून घेणार असतो. त्यावरती सायली ही बोलते की हे कोणाला तुम्ही ऑफिसमध्ये बोलवून घेत आहात? त्यावरती अर्जुन हा लगेच सायलीला सांगतो की असे काही लोक असतात, ते आपल्या बाजूने बोलायला तयार असतात. काही वकील वाईट प्रवृत्तीचे असतात, त्यांनाही ते सरळ कळतात आणि त्यांच्या विरोधात ते साक्ष देऊ शकतात, पुरावेही गोळा करू शकतात. आपण जोशाच्या विरोधात असंच करूया. त्यानंतर सायली ही त्याला हो बोलते. इकडे आता ती तिच्या काकाच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती आता त्याला मस्का मारण्याचा प्रयत्न करते, मात्र ते आता काहीच ऐकून घेत नाहीत. व इकडे प्रिया बोलते की माझी जी पोटली होती ना, ती मला मिळेल का? त्यावरती आता सर्व भविष्य तिचं त्या पोटलीवरती अवलंबून असतं. ती जर पोटली
सर्वांसमोर आली तर प्रियाचं भांडं फुटलं जाईल म्हणून आता प्रिया मस्का मारत असते. त्यानंतर ती आता त्याला असं सांगते की मी आता असं काही करणार आहे ज्याने आता माझे सर्व प्रश्न सुटणार आहे. आता तिचा काका लगेच तिला विचारण्याचा प्रयत्न करतो, पण प्रिया त्याला काहीच समजून देत नाही आणि मनामध्ये बोलते की मला आता तुमच्यापाशी राहायचंच नाही, कारण मी आता लवकरच सुभेदारांची सून होणार आहे. आणि आता प्रियाला काही तिचे काका तिची पोटली देत नाहीत. त्यानंतर ती आता तिथून निघून जाते. इकडे तिची आई प्रतिमा ही बसलेली असते. त्यावेळी प्रिया ही लगेच तिच्याजवळ जाते आणि बोलते की आई, काय झालं, तू काय करतेस का, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. प्रतिमा लगेच उठून उभा राहते. त्यानंतर बोलते की बोल तन्वी, तुला काय बोलायचं आहे. तन्वी आता लगेच नाटक करू लागते आणि बोलते की आई, मी लग्नात खूपच तमाशा केला आणि तुला नको नको ते बोलले, त्याबद्दल खरंच मला माफ कर. मला आत्ता पूर्णाजीची फार आठवण येते. ते लग्नाचं सर्व न झालेल्या लग्नाचं सर्व झाल्यामुळे आपण त्या कुटुंबामध्ये गेलोही नाही. मला वाटतं आपण उद्या सुभेदारांकडे जाऊन येऊया का. तेवढंच तूही गेलेली नाहीस आणि मलाही पूर्णाजीला भेटता येईल. पूर्णाजीला भेटले की मला छान वाटेल. न झालेल्या लग्नामुळे आपण दोन्ही घरांचे संबंध तुटून द्यायला नको. आणि बाबांनी तुला जायलाही सांगितले. त्यावरती लगेच आता ती बोलते की मला एकटीला जायला सांगितले, त्यांनी तुला अजिबात घेऊन जायला सांगितले नाही. मग ती लगेच बोलते की मग आई, तू बोलून घे ना बाबांशी, फक्त एकदाच आपण जाऊन येऊया, मला पूर्णाजीची गाठ घ्यायची आहे. त्यावरती प्रतिमा ही आता लगेच तिला बोलते की हो, मी बोलून बघते तुझ्या बाबांशी, मग आपण उद्या जाऊन येऊ. असं बोलून प्रतिमा ही तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे आता सकाळी अर्जुन हा आवरत असतो. आता त्याला जोशीच्या विरोधात पुरावे शोधायला जायचं असतं. इकडे आता सायली एकसारखी अर्जुनकडे पाहतच असते. अर्जुनचं आता लक्ष जातं. त्यानंतर सायली ही लगेच अर्जुनच्या वस्तू त्याच्या हातामध्ये द्यायला सुरुवात करते आणि अर्जुन काही मागायच्या आतच त्याच्या हातामध्ये ती वस्तू असायची. त्यानंतर लगेच अर्जुन हा बोलतो की काय झालं मिसेस सायली, आज तुम्ही मला पटकन आवरायला भाग पाडताय. त्यावेळी लगेच सायली ही बोलते की आज तुमचा एकही सेकंद वाया जाता कामा नये, कारण तुम्ही आज मधुभाऊंना वाचवणार आहात, त्या जोशीच्या विरोधात पुरावे शोधणार आहात, तर आज तुमचं सर्व वेळेवरच झालं पाहिजे. इकडे आता अर्जुन हा बोलतो की अच्छा, म्हणजे मधुभाऊंसाठी हे सर्व चाललंय तर. त्यानंतर सायली ही बोलते की हो, आपलं लग्न कशासाठी झालं होतं तुम्हाला आठवत नाही का. अर्जुन लगेच बोलतो की त्यावेळी झालं होतं ते मधुभाऊंना वाचवण्यासाठी, पण आत्ता का झालंय ते तुम्हालाही माहीत आहे. आणि आता अर्जुन लगेच सायलीजवळ जातो. त्यानंतर तिला सांगतो की मी वेगळ्याने काही तुम्हाला सांगायला नको की आपलं लग्न कशासाठी झालंय. त्यानंतर अर्जुन सायलीला घट्ट मिठी मारतो व सायली बोलते की मला माहिती आहे अर्जुन सर, तुम्ही माझ्या मधुभाऊंना नक्की या केसमधून बाहेर काढाल. आता अर्जुन हा मला आता उशीर होतोय, मी जातो, असं बोलून तिथून निघून जातो. इकडे आता तन्वी ही तिच्या बाबांजवळ आलेली असते. त्यानंतर ती किल्लेदारशी बोलू लागते की मला माझी इंटर्नशिप कंप्लीट करायची आहे, त्यासाठी मला 1 महिन्याचा कालावधी आहे, मी ती करू का पूर्ण. मला त्यांचा कॉल आला होता, मी त्यांना सांगितलंय की माझ्या बाबांना विचारून मी तुम्हाला सांगेन. त्यावेळी लगेच किल्लेदार हा बोलतो की अगं मग चांगलंच आहे ना तन्वी, तू जितकं बाहेर जाशील, जितक्या चांगल्या लोकांना बोलशील, जितक्या चांगल्या लोकांच्यात वावरशील, तेवढं तुझ्यासाठी चांगलंच आहे ना. जा, माझ्याशी विचारण्यासाठी इकडे आली आहेस का, तर माझी तुला फुल परवानगी आहे, जा. आता इकडे तन्वी ही निघून जाते. त्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेजण ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यांनी आता 2 व्यक्तींना बोलवलेलं असतं. आता त्यातील एक व्यक्तीला त्याने सांगितलेलं असतं की तू जोशाकडे एक केस घेऊन जायची जमिनीच्या संबंधात, तर दुसरीकडे दुसरा व्यक्ती असतो तो आता अर्जुनशी बोलणार असतो. आता ते सर्वजण एका कॅफेमध्ये भेटतात. इकडे आता तो जोशी त्या माणसाशी बोलत असतो. त्या माणसाने जोशाला त्याच्या बोलण्यामध्ये गुंडळून ठेवलेलं असतं. त्याचवेळी आता अर्जुन आणि त्याचा तो दुसरा माणूस असतो तोही आलेला असतो. आता अर्जुन त्या व्यक्तीशी मोठ्याने बोलू लागतो. त्यावेळी तो त्याला सांगत असतो की माझी एक इल्लीगल जमीन आहे, त्यामध्ये एक रेस्टॉरंट, नाहीतर शाळा, नाहीतर कॉलेज, नाहीतर एक मोठा अपार्टमेंटही तयार होईल. मला ते विकायचं आहे आणि फक्त ते इल्लीगल आहे म्हणून त्याची विक्री होईना. मला हे विकायचं आहे ताबडतोब, असं आता तो सांगत असतो. जोशाच्या हे सर्व कानावर पडतं आणि आता जोशी मनामध्ये असा विचार करतो की हे तर अर्जुनला अडकवण्याचं इथं कारणच चालून आलं आहे. आता मला हे सर्व महिपतला सांगितलं पाहिजे. आता तो लगेच त्या व्यक्तीला बोलतो की तुमचं काम होऊन जाईल, तुम्ही आता या. त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून जातो. अर्जुनही त्या माणसाला सांगतो की मला लवकरात लवकर एखादा क्लायंट भेटवून द्या. त्यानंतर तो माणूस सांगतो की तुमचं काम होऊन जाईल. आता ते सर्वजणच तिथून निघून जातात. त्यानंतर आता जोशी बाहेर येतो. त्यानंतर तो महिपतला कॉल करून ही सर्व बातमी महिपतच्या कानावर घालतो. महिपतला सांगतो की आता त्या अर्जुन सुभेदारचं कायमचा पत्ता कट करूया.
अर्जुन व सायली आता हे दोघेजण मधुभाऊंच्या घरी आलेले असतात. त्यानंतर आता मधुभाऊ त्यांना पाहून जरा थक्क होतात. आता मधुभाऊंशी ते महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलून आता ते त्यांच्याजवळ बसतात. त्यानंतर जोशीचं आणि महिपतचं सर्व बोलणं ते मधुभाऊंना दाखवतात. असं आता आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.